भरधाव कारच्या धडकेत सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू. ड्युटी संपवून नाश्त्यासाठी जात असताना अपघात, कार चालकाविरुद्ध गुन्हा, आरोपीचा शोध सुरू. सांगलीतील विश्रामबाग परिसरात भरधाव कारच्या धडकेत सिव्हिल हॉस्पिटलमधील एका तरुण निवासी डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक डॉक्टर जखमी झाला असून फरार कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सांगलीतील विश्रामबाग परिसरात मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जरी विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टर खुशी पवन मुदंडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ड्युटी संपल्यानंतर डॉक्टर खुशी मुदंडा या सहकारी डॉक्टर योगेश लड्डा यांच्यासोबत मोपेडवरून नाश्त्यासाठी बाहेर पडल्या होत्या. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव वेगाने आलेल्या MH10 EM 7481 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डॉक्टर खुशी मुदंडा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तर डॉक्टर योगेश लड्डा यांच्या चेहऱ्याला आणि खांद्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर फरार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे करीत आहेत. रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडल्यानंतर नाश्त्यासाठी बाहेर पडलेल्या एका होतकरू तरुण डॉक्टरचा असा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.